नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मॉर्निंग एक ट्रिप होती BKCची. खारघरवरून पिकअप होतं आणि BKCमध्ये ड्रॉप होतं. मी काय लॉजिकनी घेतली की 8:15 वाजताचं पिकअप आहे, तर 8:15 पकडला, 9:30 पावणे 10च्या आसपास आपण BKCमध्ये पोचू. पण त्या व्यक्तीने एंड मुमेंटला सांगितलं की मला 8:15 वाजता नाही, तू 8:50 मला पिकअप करायला ये. आणि एक्झॅक्ट ती 9 वाजता ती ज्या बिल्डिंगच्या खालून उतरली. तर पूर्ण शेड्यूलच बिघडलं माझं. आता तुम्हाला पण माहिती आहे की 9 वाजता एकदा BKCमध्ये आलं की जवळजवळ 1.5 ते पावणे 2 तास कुठे नाही गेले. तर सेम तसंच झालं. 1 तास 50 मिनटं लागले टोटल. आणि मी बोललो की झालं, आपण थोडंसं म्हणजे चुकी टाईप केलेलं आहे. कारण ही जर ट्रिप घेतली नसती आणि ओला उबेरच्या भरोश्यावर राहिलो असतो, तर मे बी आपल्याला चांगल्या ट्रिप लागू शकल्या असत्या. आउटसाईडच्या ट्रिप्स मी विचार करतोय की आउटसाईडची ट्रिप स्टार्टिंगलाच लागतील तर खूप चांगले आहेत. जसं की मालाड झालं, गोरेगाव झालं, म्हणजे मालाड साईड झालं, ठाणे साईड झालं. साऊथ बॉम्बे साईडला मॉर्निंगला जाऊन काहीच उपयोग नाही आहे. दुपारी ठीक आहे, कारण दुपारी जसं पण ट्रिप नसतात. पण पूर्ण गणितच चुकलं आणि मी विचार केला की ठीक आहे, जाऊ दे, ही चुकी आपण आता परत करणार नाही. टाईम आणि ह्याच ट्रिपमध्येच नाही आहे, इनफॅक्ट दुसरी पण फ्युचरमध्ये कुठली जर ऑफलाईन ट्रिप असेल तर त्यांना मी पहिले विचारणार की बाबा तुमचा टाईम परफेक्ट आहे ना, की 19-20 झालं ना, तर मग मी फेअरमध्ये चेंज करणार. कारण आपल्याला टाईम इम्पॉर्टंट आहे. जर वेळेनुसार जर काम होत असेल तर ठीक आहे, पण जर कस्टमरनी वेळच खूप जास्त घालवला तर मग आपला नुकसान आहे ना. तर तसंच झालं आजच्या ट्रिपमध्ये. मी बोललो चल ठीक आहे. काहीतरी 30 किलोमीटर होता डिस्टन्स. मी 600 रुपये चार्ज केले. टेक्निकली जास्त चार्ज करायला पाहिजे होते, कारण खूपच जास्त टाईम वेस्ट झाला याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये वेटिंग टाईम इन्क्लूड नाही आहे ना. सो जाऊ दे, जे झालं ते झालं, चांगलं झालं. थोडंसं म्हणजे बोलतात ना की विचार करूनच ट्रिप घ्यायला लागतील. आणि आता सध्या सिच्युएशन असं आहे की ट्रिप्स लागतच नाही आहेत, तर खूप विचार करावा लागतो ॲक्च्युअलमध्ये. डिसेंबर महिना कसा जाणार आहे जेन्युनली आय डोंट नो. आता BKCमध्येच आहे मी थोडा वेळ थांबेल इथे. आता टाईम होतोय 10:43. 15 मिनटं थांबेल मॅक्स, नाहीतर मग इथून डायरेक्ट कलिना साईडला जाईल. तिथून जर ट्रिप लागली तर लागली, नाहीतर मग बघितलं जाईल तिथल्या तिथे. आणि मी रॅपिडोचा जो माझा सेकंडरी मोबाईल आहे तो पण मी घेऊन नाही आलो, मी विसरलो. जाऊ दे, आता काय खेचाखेची करायला लागेल थोडीशी लेट नाईटपर्यंत. बघू मी लेट नाईटपर्यंत काम करतो का नाही. ते 11:15 वाजता आपल्याला ट्रिप लागली. ती लागली नेरूळची. 439 दिले, 23 किलोमीटरचे, 1 तास लागला बरोबर. तर माझ्या मते ठीकच आहे. आणि आता इथून कशा प्रकारच्या काय ट्रिप्स लागतील आय डोंट नो. नेरूळवरून ट्रिप लागतील, पण थोडा थांबायला लागणार एवढं तर आहे. आणि दुसरं काय आहे की हां, उबर जो आहे त्याचा पास अजूनपर्यंत ॲक्टिवेट झालेलाच नाही आहे. कारण उबरमध्ये पण एक वाशीची ट्रिप लागली होती 18 किलोमीटरचे. किती दाखवत होता, 358 समथिंग काहीतरी दाखवत होता. पण नेरूळची ट्रिप भेटली आहे, तर मग वाशीची ट्रिप कशाला घ्यायची, म्हणून मी नाही घेतली. ती पण गो सेडानमध्ये होती. आणि जर घेतली असती तर ते घाटेवाला सौदाच झाला असता, कारण त्याच्यामध्ये पैसे कट होतात ना, असा मला सीन आहे. सो बघू आता काय सीन आहेत. ॲक्सेप्टन्स रेट माझा 18 होता, तो 18वरून डायरेक्ट बघा कितीवर गेला, 9 वरती. कारण मला ती ट्रिप लागतच नव्हती ठाण्यावरून नवी मुंबईची. टाईम होतो 1:53 आणि मी आता आहे बँड्रा टर्मिनल्स. ट्रिप होती ही, तर ती झाली कंप्लीट. अप्रॉक्सिमेटली 1.25 तास लागला मला ही ट्रिप कंप्लीट करायला. मी इथे थांबू काय, कारण इथून ट्रिप लागतात. हे बघा, गोरेगाव भाई 3.3 किलोमीटरचा पिकअप आहे. सगळेजण थांबलेत बघा इथे कसे. अरे देवा, कचरा कुंडी. मुंबईमध्ये लालम लाल आहेत सध्या तरी. थांबा मी नीट दाखवतो तुम्हाला. तर मुंबईमध्ये थोडं नाही, बऱ्याच ठिकाणी आहे सर्च चालू. पण आपण ज्या ठिकाणी आहे तिथे काय सर्च वगैरे काय नाही आहे. ह्या BKCच्या इथे आसपास एक सर्च आहे, पण तिथे जाईसपर्यंत सर्च संपून जाणार. दहिसरला आहे मी सध्या. शेवटची ट्रिप झाली कंप्लीट आणि दहिसरवरून लागली ठाणे वेस्ट. आता घोडबंदर रोड असणार 100%. 28 किलोमीटरचे 600 रुपये दाखवलं आहे. बघू कुठला रूट आहे, काय आहे.
नाही 100% घोडबंदर रोडच असणार हा. मला ट्राय भेटला ना म्हणजे असं चान्स तर मी रेकॉर्ड करेल. मला तेवढं माहिती आहे की घोडबंदर रोडवरती आहे ना काम चालू आहे. तर कस्टमरचे कॉन्टॅक्ट पण झालेत, मराठीच आहेत त्या. ते बोलतात की तुला आम्ही बघितलं आहे, आम्ही बोलतो येतो. तर दहिसरमध्ये एकदा दोनदा चालू आहे, तितकं काय आयडिया नाही आहे, बट ठीक आहे. निखिल सरांची ट्रिप लागली आपल्याला कोपरखैरण्यामध्ये घेऊन जायचं आहे गो सिडॅनमध्ये. आणि मी गाडीमध्ये CNG टाकला 800 किती रुपयाचा टाकला रे CNG. हां 800 रुपयाचा CNG टाकला. आणि मी ट्रिप रिसेट करायलाच विसरलो मित्रांनो. आणि आपला जो फुल CNG जो चालली गाडी ती 148 किलोमीटर चालली. चला 151 सॉरी. चला रिसेट मारतो इथेच. आणि ही ट्रिप होती काहीतरी 1.5 किलोमीटरचा पिकअप होता जिथून मी CNG टाकला तिथे. ठीक आहे बघू कधी येते. मेसेज तर केलं आहे. ॲज अ युजल मला माहिती होतं की घोडबंदर रोडवरती वाट लागणार आहे. शेवटी तसंच झालं. 3 काट्या CNG गेल्या. म्हणजे अप्रॉक्सिमेटली जर 3 काट्या CNG जर बघायला गेलं ना तर अप्रॉक्सिमेटली 38 किलोमीटर गाडी चालू शकत होती. तिथे गाडी किती चालली 20 किलोमीटर, 20 ते 22 किलोमीटर. पाऊण तास झाला एकच ठिकाणी स्टॉप. पण ठीक आहे. दहिसर बिसर साईडला चुकून जर पोहोचलो तर मी एक गोष्ट करणार की पवई साईडचा रूट सांगणार. आणि जर पवई साईडचा रूट जर कस्टमरला पटला तर वेल अँड गुड. जर नाही पटला तर मग सांगायचं म्हणजे पण काय ते. पण घोडबंदर रोड बेकार आहे भाई. म्हणजे रस्ता आहे थोडासा मध्ये खराब आहे, पण ट्रॅफिक पूर्ण स्टॉपच आहे जागेवरती. तर तिथं नाही गेलेलंच बरं आहे. पण एखाद वेळा चुकून जर पोचलो तर ही गोष्ट मी थोडीशी लक्षात ठेवेल. आणि बऱ्याच पावसाळ्यामध्ये घोडबंदरला गेलतो आणि डायरेक्ट आता डिसेंबर महिन्यामध्ये पोचलो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे मला 3.5 तास लागले. आणि 3.5 तासाचं फेअर वाढून किती भेटलं 650 रुपयाचा फेअर आपल्याला भेटला 734 रुपये. 3.5 तास नाही 3 तास 17 मिनिटं 30 किलोमीटरचे. बाई बेकार बेकार सीन. मग त्यानंतर मग तिथं मग त्यांना मग ड्रॉप केल्यानंतर मग मला कोपरखैरण्याची ट्रिप लागली. कोपरखैरण्याच्या एंडिंगला आणि वाशीच्या एंट्रीला असं मिडलची हे होती लोकेशन होती. तर ती गो सिडॅनमध्ये आपल्याला 18 किलोमीटरचे 500 रुपये दाखवत होता. मी ॲक्सेप्ट केली आणि माझं उबर गो बंद होतं. मी BKC मध्येच उबर गो बंद केला होता. तर तिथून ती ट्रिप भेटली. ती ट्रिप कंप्लीट झाली. त्याच्यानंतर तिथून डायरेक्ट आपल्याला भेटली खारघर सेक्टर 12 महाराष्ट्र लंच होम. मग ती ट्रिप उचलली. 350 रुपये ते भेटले. मग तिथून डायरेक्ट घरी. आणि मी टोटल अर्निंग नाही दाखवणार. अर्निंगच्या रिलेटेड खूप जास्त शिव्या पडल्यात मला घरच्यांकडून. घरच्यांकडनं नाही पडल्यात तसं बघायला गेलं ओव्हरऑल. बट मी अर्निंग नाही दाखवणार. सो गाडीचे किलोमीटर आणि किलोमीटरवरती गाडी किती रुपये पर किलोमीटर चालली हे मी तुम्हाला दाखवू शकतो. ठीक आहे. तर थांबा मला कॅल्क्युलेट करूया. इथे टोटल किलोमीटर चालली आहेत 190 किलोमीटर चालली आहे भागिले 190 19 रुपये पर किलोमीटरच्या रेटने आपली आजची गाडी चालली आहे. तर मित्रांनो मी अर्निंग आता सहसा नाही दाखवणार. दाखवली नाही तर नाहीत. कारण थोडासा विषय होतोय. म्हणजे असं एक बोलतात की माझा असा कुठला मोटिव्ह नसतो की माझी अर्निंग बघून तुम्ही गाड्या घ्या किंवा काय घ्या. पण ते कसं आहे की एक प्रोमोट सारखं होतोय ना की तुम्ही या धंद्यामध्ये यात. मी प्रत्येक ठिकाणी बघतोय की एक ना एक नवीन गाडी T-परमिट दिसतेच. तर जितक्या गाड्या वाढतील तितकं जास्त धंदा कमी होणार हे तर आहे. तर अर्निंगच्या रिलेटेड व्हिडिओज बनवायचं नाही असं डिसाईड तर केलंय मी. बघू त्याच्यावरती कन्सिस्टंट राहतो का नाही ते. पण ओव्हरऑल आजचा दिवस तर असाच होता. घोडबंदर रोड सगळ्यात पहिली मॉर्निंगची जी ट्रिप होती ती ट्रिप मी घेऊन चुकी केली. कारण मी उठलोच होतो 7 वाजता. म्हणजे पूर्णपणे रेडी होतो आणि ती ट्रिप चालू झाली 9 वाजता. मग 8 आणि 9 2 तास तिथे वाया गेले. त्यानंतर मग 2 तास घोडबंदर रोडला गेले. मग ते 4 तास म्हणजे 4 तासाची म्हणजे अप्रॉक्सिमेटली माझी अर्निंग थोडी पाडली असती. पण ठीक आहे. आणि आता पास पण ॲक्टिवेट कधी झालं माहिती आहे. संध्याकाळच्या 7:30 वाजता पास ॲक्टिवेट झालं उबरचं.
काय बोलणार. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.